अरे आलात तुम्ही, चला सुरू करूयात। नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या किचन मध्ये। तर मंडळी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि बनवायची म्हटलं की सगळ्यांना वाटतो की अरे किती तामझाम, किती अवघड अशी रेसिपी आहे, पण तसं काहीच नाही। आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षा भारी, दमदार, धुआधार, स्मोकी फ्लेवरची चिकन बिर्याणी आणि एकदम साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की टिप्स वगैरे सुद्धा दिलेल्या आहेत। चॅनलला सबस्क्राइब नसेल केले ना तर प्लीज सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करताना टंग करून घंटी देखील वाजवा, जेणेकरून मी कुठला व्हिडिओ अपलोड करेन ना तुम्ही तो मिस नाही करणार मंडळी। तर चला मंडळी सुरू करूयात। तर मंडळी काय करायचं, चिकन मॅरिनेशन करायला ना सगळ्यात पहिला मी अर्धा किलो इथे चिकन घेतलंय। त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, हळद, लिंबाचा रस, आता आलं लसूण पेस्ट घालायची, ठेचलेली मिरची, धणे पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालायचा। आता यामध्ये कुरकुरीत तळलेला कांदा घालायचा आणि ज्या तेलामध्ये कांदा तळला होता ना ते तेल सुद्धा घालायचं। फेटवलेलं दही घालायचं, पुदिना, कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली बरं का। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं, चिकनला सगळे मसाले लागले पाहिजेत बरं का। आता तुम्हाला एक सांगू का मंडळी, चिकन मॅरिनेट तर करून झालेलं आहे, पण चिकन मॅरिनेट जर का तुम्ही 2-3 तास 4-5 तास कराल ना फ्रीज मध्ये ठेवून तर अति उत्तम होईल, आणि नसेल वेळ तर एखादभर तास केला तरी सुद्धा चालेल, पण हा जितका चांगला वेळ मॅरिनेशन कराल तितकं चांगलं। आता कोळसा कडकडीत गरम केला होता, त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि झाकण ठेवणं, मस्त असा धुंगार द्यायचा 2 मिनिटं बरं का। मग बघा बिर्याणीची चव आहे ना एकदम नेक्स्ट लेवल जाईल। तर मंडळी, चिकन बिर्याणीला आपण एकदम स्मोकी फ्लेवर देणार आहोत। ते कसं, तर कोळसा वापरून, जेणेकरून ना हॉटेलमध्ये कशा मस्त स्मोकी फ्लेवर येतो बिर्याणीला, तसा कोळसा चांगला एकदम कडकडीत गरम करायचा, त्याच्यावरती तुपाची किंवा तेलाची धार सोडायची आणि अगदी 2च मिनिटं करायचं बरं का। 2 मिनिटापेक्षा जास्त धूर नाही द्यायचा, अदरवाइज ना बिर्याणीचा जो स्वतःचा फ्लेवर आहे ना तो पूर्ण निघून जाईल, एकदम ओव्हर पॉवर होऊन जाईल स्मोकी फ्लेवर। त्याच्यामुळे फक्त 2 मिनिटं आपल्याला त्याला धूर द्यायचा आहे आणि गॅरंटी देऊन सांगतो, ज्यावेळेस खाल ना त्यावेळेस तुम्हाला पूर्ण स्मोकी फ्लेवर येईल। आता पितळेच्या हंडीमध्ये ना तेल घालायचं आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, सर्वच घालायचं, थोडंसं हलकं फुलकं मिक्स करायचं आणि तेल चुटचुटायला लागलं ना असं की मग झाकण ठेवायचं आणि त्याला मस्त शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही ओलसरच आहे बरं का, आणि चिकन देखील छान शिजलंय। आता वरून मस्त बारीक कापलेला पुदिना, तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची आणि आता जास्त न आटवता गॅस बंद करायचा। आता आपण चिकन शिजवताना तुम्ही बघा ना थोडंसं ओलसर ठेवायचं, कारण आपण गॅस बंद केल्यानंतर थोड्या टायमानंतर ती आळते, आणि जर का तुम्ही एकदमच ड्राय कराल ना तर बिर्याणी पूर्ण ड्राय लागते आणि मजा येत नाही खायला, म्हणून थोडंसं ओलसरच ठेवायचं, जेणेकरून थोड्या टायमानंतर ती अजून आळल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल आणि बिर्याणी ड्राय नाही लागणार। आता आपण भात शिजवणार आहोत ना, त्यासाठी काय करायचं, मोठ्या हंडीमध्ये पाणी घालायचं आणि कडकडीत गरम झाल्यानंतरच मग आता आपण हे मसाले घालायला सुरुवात करायची। तर साधारणतः इथे मी 2 चमचे जिरे, मोठी वेलची आणि वेलची असते ना आपली रेग्युलरवाली ती, काळी मिरी, लवंग, चक्री फूल, दालचिनीचा एक तुकडा, हिरवी मिरची, तमालपत्र आणि मीठ आहे ना मंडळी थोडं जास्तीच घालायचं। लिंबाचा रस घालायचा, एकदा ढवळून घ्यायचं। आणि आता इथे ना मी बासमती तांदूळ होता ना तो अर्धा तास भिजत घातला होता, पण पहिलं स्वच्छ धुवूनच भिजत घालायचं बरं का। तो घालायचा तर संपूर्ण आणि हलक्या हातानेच ढवळायचा, जेणेकरून तांदूळ तुटत नाही, आणि पुदिन्याची पानं वरतून थोडीशी पेरून द्यायची। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट बिर्याणीचा म्हणजे तो तांदूळ, भात शिजवणे। आता तुमचा जो तांदूळ असेल तो सुट्टा सुट्टा नसेल होत ना, तर काय करायचं, शिजवताना फक्त 70 ते 80% शिजवायचा। आणि कितपर्यंत शिजला ते कसं कळणार, एखादा भात हातामध्ये घ्यायचा आणि तो तोडून बघायचा, आणि जर का तो तुटतोय ना, म्हणजे लाईक बऱ्यापैकी चांगला तुटतोय, तर समजून जायचं तो 70 ते 80% शिजलेला आहे करून, एकदम पूर्ण स्मॅश न झाला पाहिजे। जर का स्मॅश झाला तर पूर्ण बिर्याणीमध्ये तो चिकट चिकट होऊन जाईल आणि तुमची सुट्टी सुट्टी बिर्याणी बनणार नाही। आणि खरं सांगायचं गेलं तर मंडळी, आपण ज्यावेळेस बिर्याणीला तांदूळ शिजवतो ना तो थोडासा अधिक तर कच्चा राहिला ना तरी सुद्धा चालेल, पण जास्त शिजलं तर काय होतं मंडळी, नंतर आपण पुन्हा दमला टाकतो ना त्यावेळेस तो अजून शिजतो आणि बिर्याणीचा जो भात आहे ना तो सुट्टा सुट्टा नाही होत। त्याच्यामुळे थोडाफार कच्चा देखील राहिला ना काही हरकत नाही, 70 ते 80% शिजवा किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी शिजवलं तरी सुद्धा चालेल। मग बघा एकदम भात एकदम मोत्यासारखा सुट्टा सुट्टा होतो। बघा भात मस्त शिजत आलाय, भिजत घातल्यामुळे ना पटकन शिजतो आणि मस्त फुलतो। शिजलाय किती तो चेक करायचा आणि सगळ्या झाऱ्याच्या मदतीने ना पाणी गाळून घ्यायचं आणि परातीवरती पसरून टाकायचा, जेणेकरून काय होतो सुट्टा सुट्टा होतो आणि तो ओव्हर कुक नाही होत।
तुम्ही त्याच भांड्यात ठेवाल ना तर तो ओव्हरकुक होईल, त्याची जी कुकिंग प्रोसिजर आहे ती कंटिन्यू चालत राहील आणि भात एकदम चिकट चिकट बनेल. एका परातीवरती पसरून घ्यायचा, मग त्याचे तांदूळ ना मस्त सुट्टे होतात आणि एकदम लांब सडक राहतात. जबरदस्त टिप देऊ का, भात तुम्ही ज्यावेळेस पसरवाल ना तर फोर्कचा वापर करा सुट्टा करायला, जेणेकरून तो अजिबात तुटत नाही. कारण की तुम्ही हाताने परत त्याला हे कराल किंवा मोठ्या चमच्याने परत पसरवाल तर तुटायची शक्यता असते, त्याचे जे दाणे असतात ते. त्याच्यामुळे ना फोर्कनी इकडे तिकडे करायचं, जेणेकरून तसा एकही दाणा तुटत नाही. काय जबरदस्त दिसते ना ग्रेव्ही. आता बिर्याणी लेअर करताना ना तांदूळ ना आपण जो शिजवला होता भात तो सगळीकडे चांगला पसरून घ्यायचा हलक्या हाताने बरं का. वरून थोडासा गरम मसाला, बिर्याणी मसाला, त्याचसोबत तुपाची धार सोडायची, केसर दूध घालायचं आणि वरून तळलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, पुदिना देखील घालायचा आणि जायफळ चांगलं खसाखसा खिसून घालायचं. आता यावरती झाकण ठेवायचं, जड वस्तू ठेवायची आणि एकदम मंद आचेवरती 12 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मग काय मंडळी, तयार आहे की तुमची दमदार अशी चिकन बिर्याणी. गॅरंटी देऊन सांगतो सगळ्या घरभर सुवास पसरेल. पटकन गरमागरम सर्व करायची आणि तयार आहे तुमची गरमागरम हॉटेलपेक्षा भारी दमदार अशी चिकन बिर्याणी. तर खायला बसणार ना तुम्ही. तर बघितलं मंडळी, आहे ना सोपी ही रेसिपी. बिर्याणी म्हटलं तर लोकांना वाटतं खूप अवघड रेसिपी आहे. रेसिपी कुठलीही अवघड नसते. थोडंसं प्रिपरेशन पहिलं केलं की रेसिपी करायला सोपी जाते. तर मग ही चिकन बिर्याणी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी कोणता पण व्हिडिओ अपलोड केला ना मंडळी तुम्ही तो मिस नाही करणार. आणि हो, कुठली लिंक हवी असेल कुठल्या भांड्याची किंवा कुठल्या गोष्टीची तर नक्की कॉमेंट करा आणि डाऊट असेल सुद्धा तो देखील कॉमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आणि गॅरंटी देऊन सांगतो ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय केल्यानंतर खाल्ल्यानंतर ना घरातले सगळेच म्हणतील आरारा खतरनाक. तर चला मंडळी, तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम.